ग्रामदैवत मळसिद्धप्पा यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅडव्होकेट राजेश देशमुख आणि माजी सभापती गुरुसिद्ध म्हेत्रे यांच्यात निर्माण झालेला वाद अखेर मिटला असून यंदा मोठ्या उत्साहात यात्रा साजरा करण्याचा निर्णय देशमुख आणि म्हेत्रे यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत जाहीर केला। यावेळी हर्षवर्धन देशमुख, पिरप्पा म्हेत्रे, बाळासाहेब देशमुख, सुरेश पाटील, सुरेश चेळे, अविनाश देशमुख, चंद्रकांत देशमुख, सुनील होनमाने, तमन्ना पुजारी, गेनसिद्ध पुजारी, सोमनिंग पुजारी, मळसिद्ध पुजारी, सिकंदर आवटे, जगन्नाथ म्हेत्रे आदी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण सर्व त्याबद्दल आपलं स्वागत करतो। 200-250 वर्षाची परंपरा लाभलेली ही यात्रा पंचक्रोशीतच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक ह्या बॉर्डरवर अत्यंत महत्वाची भक्तिपूर्ण वातावरण आणि मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते। ही यात्रा साजरी करण्याकरता गावातले मानकरी, पंच कमिटी, भक्त लोक या सर्वांचं फार मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत असतं। यात्रेची जी परंपरा आहे, चालू झालेली परंपरा आहे, त्याप्रमाणे यात्रेमध्ये तैलाभिषेक पासून यात्रेला सुरुवात होते। त्यानंतर होमाचा कार्यक्रम होतो, अक्षताचा कार्यक्रम होतो, शिवबाईचं दारुकाम होते, छोट्या उत्सव होते आणि मोठ्या उत्सव होते। ह्या सर्व कार्यक्रमांची जबाबदारी वेगवेगळ्या लोकांना दिलेली असते आणि प्रत्येक भक्तगण ह्या यात्रेचा कार्यक्रम हा स्वतःच्या घरचा आहे असे समजून धीरे आणि मनापासून हे कार्यक्रम पार पडत असतात। या कार्यक्रमामध्ये सर्व बलुतेदारांचा सहभाग हा असतोच। त्याचप्रमाणे नंदीकोलची मिरवणूक आणि त्याच्या मागे देवाची पालखी ही मिरवणूक ही फार महत्वाची असते। मलकासिद्ध मंदिर देशमुख वाड्यापासून ही नंदीकोलची आणि देवाच्या पालखीची मिरवणूक सुरू होते। त्यावेळेस यात्रेमध्ये ऑर्केस्ट्रा असतो, मोठ्या प्रमाणात शोभेचे दारुकाम असते, वेगवेगळ्या करमणुकीचे कार्यक्रम होत असतात आणि ही यात्रा यावेळेस आपली मुख्य देवालय देवालयाचे गावावर आहे तिथे जाते। त्यावेळेस तिथे अक्षताचा कार्यक्रम आणि होमाचा कार्यक्रम हा भव्य प्रमाणात करण्यात येतो। ह्या यात्रेला सोलापूरच्या सिद्धेश्वरप्रमाणेच अत्यंत महत्वाची परंपरा लाभलेली आहे आणि ह्या यात्रेनिमित्त आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। आपण सर्वांनी ह्या यात्रेचा आनंद घ्यावा, स्वतः उपस्थित राहून आनंद घ्यावा। यावर मळसिद्धप्पा सोमेश्वर चरणी नतमस्तक ठेवून आज जवळजवळ 7-8 डोकं म्हणजे आमचे आजोबा पणजोबा असे जे पूर्वीचे होते त्यावेळेपासून ज्या वेळेला भिडगीला मळसिद्धप्पा होते त्यावेळेला कुंभण्णा म्हेत्रे यांनी आमचं पणजोबा पूर्वी काळात त्यांनी भक्ती केल्यानंतर त्याच्या भक्तीला मंद्रुपला आलंय। महाराजांनी मंद्रुपमध्ये येऊन फार मोठं या ठिकाणी महिमा त्यांचा दाखविलेला आहे। मंद्रुप गाव मोठं व्हायला मळसिद्धप्पाचा आशीर्वाद आहे आणि या ठिकाणी बिदर भाषेला लढाईमधून भंडारमधून त्यांना पळवून त्यांनी माफी मागून 7,000 एकर जमीन आणि 44 गावचं देशमुख आणि पाटीलकी हे मळसिद्धप्पाला त्यांनी एका पायावर उभारून त्यांनी दिल्यानंतर त्यावेळेला मळसिद्धप्पा संघ आलेले आमचे माऊस भाऊ म्हणून देशमुखांना त्यांनी दिलेले आहेत आणि आमचा आजोबा पणजोबा ज्यांनी कुंभण्णा म्हेत्रे यांनी भक्ती केला त्याच्या ह्याच्यामध्ये अर्धा एकरामध्ये मठ बांधून त्या ठिकाणी त्यांचं गुळ आणि खिचडी, खारव्या रोटी असं म्हणून म्हणजे भाजी भाकरी खाऊन मळसिद्धप्पाने या ठिकाणी मंद्रुप गावात 44 गावात, दक्षिण सोलापूर शिना भीमा खोऱ्यामध्ये 44 गावामध्ये, कर्नाटक महाराष्ट्रामध्ये अनेक या ठिकाणी प्रश्न त्यांनी पिलेक 7 असेल भरपूर असं अनेक दुष्काळ पडल्यानंतर म्हणा मळसिद्धप्पाच्या महिमामुळं या ज्या ठिकाणी सर्व भक्त लोकांनी आम्ही मानकरी सर्व आम्ही सुखी आहोत म्हणून आज या ठिकाणी सर्वांनी मळसिद्धप्पा यात्रेमध्ये सामील होऊन मळसिद्धप्पाचं सेवा कसं करता येईल त्या पद्धतीनं सेवा करावं आणि यात्रेला एकदम शोभा आणावं। सर्वांनी येऊन सर्व समाजाचे सर्व असं मी म्हणत नाही फक्त देशमुख आणि म्हेत्रे, जकुणे, पुजारी हे एवढंच आहेत असं नाही आहे। संपूर्ण मंद्रुपातले सर्व जातीचे सर्व 18 पगडी जात आणि 12 बलूत मानकरी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून आज 16 तारखेला यावर्षी कुस्ती मोठी जंगी कुस्तीची जबाबदारी माझ्यावर मालकांनी दिलेली आहे, यात्रा कमिटी दिलेली आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।